14 फेब्रुवारी रोजी श्री गणेशदास राठी विद्यालय येथे 10वीतील विद्यार्थी प्रथमेश बर्वे याला विनाकारण मारहाण करण्यात आली। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र धक्कादायक आरोप असा की पोलिसांकडून वडिलांना मारहाण करणाऱ्या मुलांची नावे आणि पत्ता विचारले जात असल्याने तपासात निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा आरोप आहे। मारहाण करणारे अल्पवयीन असल्याचे सांगत पोलीस कारवाई टाळत आहेत का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। याआधीही शाळा परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत, तरीही प्रशासन जागा का होत नाही। कुटुंबाची स्पष्ट मागणी आहे, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी मिळावी। दिनांक 14/2/2026 शनिवार रोज मी माझा मुलगा प्रथमेश प्रवीण बर्वे याला सकाळी 7:15 वाजता त्याच्या शाळेमध्ये फेअरवेल असल्यामुळे सोडून दिले। मी नेहमी थांबतो, पण त्याच दिवशी नेमकं मी थांबलो नाही आणि मग मी घरी निघून आलो। त्यानंतर त्याचा 9:20 ते 9:30च्या दरम्यान त्याचा फेअरवेल संपला। त्याचा फोन आला मला की पप्पा घ्यायला या, आणि मी तिथे पोहोचल्यानंतर पाहिलं की त्याचा डोळा सुजला आहे। मी विचारलं त्याला, काय झालं बेटा? पप्पा म्हणे 5-6 मुलांनी मला इथे मारलं म्हणे। म्हटलं का मारलं? तर काहीच माहीत नाही म्हणे पप्पा, आले म्हणे सरळ मला मारहाण केली म्हणे आणि निघून गेले म्हणे। मी तिथे विचारपूस केली तर असं माहिती पडलं की ते काही मुलं शाळेतली होती, काही मुलं बाहेरची बोलावली होती, आणि त्यालाच नाही तर 2-3 मुलांना त्यांनी आणखी मारलेलं आहे, आणि काही मुलं एका मुलाच्या घरापर्यंत पोहोचले। म्हणजे 10-20 लोक त्या मुलाच्या मागं, त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा। हा म्हणजे कट काही सोपा मला असं वाटत नाही। मला म्हणजे भविष्यातली म्हणजे चिंता येत आहे की असे कसे मुलं। मी सरांना विचारलं, पोलीस स्टेशन गाडगेनगरला रिपोर्ट पण दिला त्याच दिवशी, तर त्यांनी रिपोर्ट घेऊन घेतला, मुलाचं मेडिकल केलं। मी घरी आलो, त्यानंतर मी शाळेत पण गेलो, शाळांना विचारलं। प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की यावर ताकदीने त्यांनी विचार करून, या जे म्हणतात किंवा नाबालिग मुलं आहेत, पण त्यांचे कृत्य बघून असं वाटत नाही की ते भविष्यात म्हणजे नाबालिगच्या रूपानं राहणार आहे म्हणून। ते म्हणजे संगीन म्हणजे याला जुर्म ज्याला म्हणतो आपण, त्याला ते म्हणजे हे देऊ शकतात, वाव देऊ शकतात। आणि यांची टोळी छोटी नाही आहे, त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे, आणि म्हणूनच या मुलांना त्यांनी जोरजबरीने मारलेलं आहे। जे मुलं आहेत ते पकडलं होतं का? मुलांना तेच तर मी प्रशासनाला म्हणजे रिपोर्ट दिल्यानंतरही त्यांनी त्या मुलांवर काहीच कारवाई केली नाही। मला अजूनपर्यंत म्हणजे त्यांचं हेही त्यांनी सांगितलं नाही। मी 2 मुलांना जसं मला माहिती पडलं, मी त्यांना विचारलं, पण ती लहान मुलं होती, त्यांनी काहीच सांगितलं नाही। मला एवढं कन्फर्म आहे की त्यांना कोणीतरी सांगितलं आहे की जा त्याला मारा, हे एवढं नक्की मला माहिती आहे। आणि याच्या मागचा हेतू, परस्पर हेतू काय आहे आणि कोणी करायला लावलं, त्याचं म्हणजे शहानिशा व्हावी, हीच माझी प्रशासनाला मागणी आहे। पोलीस प्रशासनाने यावर तुम्हाला काय उत्तर दिले? पोलीस प्रशासनानं काहीच उत्तर दिले नाहीत। मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतरही त्यांनी म्हणजे काहीच हे केलं नाही। मग मी CP ऑफिसला निवेदन दिलं, तर त्या दिवशी मला पोलीस स्टेशन गाडगेनगरमधून कोणी वासनिक PI का कोण आहेत, जमदार आहे, त्यांचा फोन आला। त्यांनी मला उलटं विचारू राहिले की साहेब तुमच्याकडे नंबर असतील तर आम्हाला द्या, त्यांचे ॲड्रेस असतील तर द्या। माझ्याकडे जेवढं म्हणजे मला माहिती होतं मी त्याला दिल्यानंतरही त्यांनी मला म्हणजे अजूनपर्यंत कुठलाही फीडबॅक दिलेला नाही आहे। पोलिसांकडून जशी तुम्हाला मदत हवी होती, अजूनपर्यंत तशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळालेली नाही? काहीच मिळाली नाही अजून। माझी मागणीच तेवढी आहे की तुम्ही त्यांना म्हणजे पकडून त्यांना विचारपूस करा, त्यांना ताकीद द्या, प्रतिबंधक कारवाई करा। वाटल्यास तुम्हाला समजा असं वाटत असेल की हे खरोखर क्रिमिनल माइंडेड मुलं आहे, तर मग जे म्हणजे न्यायनिष्ठ पद्धतीने जे होईल ते करायला पाहिजे, अशीच माझी मागणी आहे। कारण की माझाच मुलगा नाही, आणखी कित्येक मुलं आहेत त्या शाळेमध्ये, आणि या अगोदर भविष्यातच नव्हे तर मागील 3-4 वर्षापासून त्या शाळेमध्ये असे भरपूरसे कांड होत आहेत। आणि आता रिसेंटली जी घटना घडली दुसऱ्या मुलासोबत, ती कधीची होती? ती मला फक्त एवढं माहिती पडलं की त्या मुलांच्या मागं ते घरापर्यंत गेले, आणि त्याच्या अगोदर त्या मुलाला मारलेलं आहे त्यांनी। ही घटना कोणत्या परिसराची आहे आणि जे मुलं आहेत त्यांचे वय काय होते आणि कारण काय आहे नेमकं? ही घटना श्री गणेशदास राठी विद्यालय, मोर्शी रोड, अमरावती या ठिकाणची आहे। बाबा रिफ्रेशमेंट म्हणजे बाबा चौकाच्या नावानं ते म्हणजे फेमस आहे तो चौक, आणि तिथे म्हणजे सर्व असे टपोरीस मुलं बसले राहतात। आणि मुलांचं वय जे सांगण्यात आलं आणि जे बघितलं आहे ते अल्पवयीन मुलंच आहे, परंतु ते अल्पवयीन असले तरी मागील काही वर्षापासून म्हणजे याच वेळेस म्हणजे फेअरवेल असो, काही कार्यक्रम असो, तर ही मुलं अल्पवयीन मुलं येतात, मास्तरांना मारतात, चौकीदारांना मारतात, मुलांना मारतात,
मागच्या वेळेस तर अक्षरशः त्यांनी मुलाचा मर्डर केला. तर ही घटना त्या शाळेमध्ये नेमकी म्हणजे सातत्याने चालूच आहे. तरी प्रशासन याचं कारण म्हणजे निवारण करत नाही आहे. यावर म्हणजे दखल घेत नाही आहे. जे मुलं म्हणजे आपले अल्पवयीन असले तरी ते म्हणजे असे कृत्य करतात, त्यांना म्हणजे प्रशासन आळा केव्हा घालेल आणि हे कुठपर्यंत चालणार असं. म्हणजे प्रत्येकाची आई, आता माझा मुलगा आहे, दुसऱ्यांची मुलं असतील, कोण्या पोलिसवाल्यांची मुलं असतील, कोणत्या वकिलाची मुलं असतील. माझं असंच म्हणजे त्यांना हे विनंती आहे की बा त्यांनी यावर म्हणजे ताकदीने आणि आपल्या स्वतःच्या म्हणजे विचारांनी आणि स्वतःचं मत घालून यावर पूर्ण त्याचं निवारण करावं, असंच माझं प्रशासनाला मागणी आहे. प्रशासनानं यावर दखल घ्यायलाच पाहिजे. मुलांनी काय कारण दिले मारण्याचे? काहीच कारण दिले नाही, काहीच सांगितलं नाही. ज्या मुलांना म्हणजे विचारलं, तो वेगळं सांगतो, तो वेगळं सांगतो, तो वेगळं सांगतो. याचा अर्थ की म्हणजे एक कारण आहेच नाही. त्यांचं म्हणजे नेमकं कारण दुसरं, तर त्यांना कोणीतरी मारायला सांगितलं आहे, काहीतरी दुसरा विषय आहे. यावर प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7.